हॅट्रिक मारणारे संजय पोत्नीस साहेब आपल्यासोबत आहे. आमदार संजय पोत्नीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करतात. काय म्हणणार साहेब, पहिल्या दिवसापासून कामकाज सुरू झालं सभागृहाचा, महायुती सरकारला काय तुमच्या प्रतिक्रिया? महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि आम्ही विरोधी पक्षात बसून काम करतो आहे. हे 5 दिवसाचं अधिवेशन असल्या कारणाने जास्त काय कामकाज होणार नाहीये. जे तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आहेत ते या अधिवेशनामध्ये नाही आहेत. फक्त औचित्याच्या मुद्द्यादारवे आणि जो आपला सप्लिमेंटरी बजेट जे आहे त्याच्यावर बोलण्याचा आपल्याला संधी मिळणार आहे. या संधीचा फायदा घेऊन आमचे महाविकास आघाडीचे सगळे आमदार आपापल्या विभागातील कामं करून घेत आहेत आणि उद्याचा शेवटचा दिवस असल्या कारणाने मला वाटतं राहिलेले प्रश्न पुढच्या अधिवेशन काळात सोडवण्याची मी प्रयत्न करेन. काय वाटते, ज्या प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढली, त्यांना यश आलं, लाडली बहीणची योजना काढली त्यांनी, आणि कुठेतरी हा जातीवाद आणि जो धर्मवाद हा निर्माण झाल्यामुळे हे यश आलं. हिंदूचा मुद्दा आम्ही पण सोडलेला नाही. हिंदूच्या मुद्द्यावर आम्ही सुद्धा लढलो. आम्ही कुठचा धर्म या पक्ष घेऊन पक्ष व्यतिरिक्त काही वेगळा अजेंडा घेऊन लढलेला नाही. हिंदू का मुस्लिम काय कोणीही, शेवटी या भारत देशामधील ज्या लोकांना मतदान अधिकार आहे त्यांच्याकडे मतं आम्ही मागितली आणि त्यांनी आम्हाला भरघोस मतं दिली. राहतो प्रश्न युतीचा. युती कुठच्या अजेंड्यावरती लढले ते आम्ही आता सांगू शकत नाही. शेवटी लाडकी बहीण जी आहे, लाडकी बहिणीचा नक्कीच त्यांना फायदा झाला असेल आणि मला वाटतं ही लाडकी बहीण योजना अखंडपणे चालू राहावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे. जे बंडखोर आहेत शिवसेनेचे, जे बंडखोरी यांनी केली ते आता सतत शिंदे गटामध्ये चाललेले आहे आणि भाजपाची बंडखोर चालली आहे. पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बघता ही जाणं येणं सुरू असं वाटतं. जशा जशा निवडणुका येत आहेत आणि प्रत्येकाला निवडणुकीच्या रिझल्ट नंतर जशी वागणूक मिळते त्यामुळे नाराजीचं सूर असणं हे प्रत्येक पक्षामध्ये असतंच. ते शिवसेनेत कधी नव्हता नाही तरी सुद्धा मोठ्या संख्येने जेव्हा काही लोक बाहेर पडले तरी शिवसेनेवरती काय फरक पडलेला वाटत नाही. शेवटी विजय आणि पराजय हा त्या वेळच्या घडणाऱ्या घटनेवरून असतात. त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ही त्यानं फलदायी ठरली असेलही, पण भविष्यात आपला या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिवाय पर्याय नाही आणि मला वाटतं महाविकास आघाडी त्याच्यासाठी सक्षम आहे. काय म्हणणार रे, संजय पोतनीस सारखा व्यक्तिमत्व जेव्हा 2014ला निवडणूक होती तेव्हा भाजपसोबत शिवसेनासोबत लढले होते, तेव्हापासून तर 24 पर्यंत हा जो आहे मतदारांचा जो वाढता कौल आहे, की काय म्हणते की तो घटता कौल आहे, हिंदुत्व शिवसेनेचं कुठेतरी दोन शिवसेना झाले, त्याचे विभाजन झाल्यामुळे काही फरक पडला तुमच्या मतदारावर? ह्या तीन तीन निवडणुका झाल्या त्यापैकी मला वाटतं 2014 मध्ये आम्ही स्वतंत्र लढलो आणि 2019 फक्त आम्ही भाजपाने आम्ही एकत्र लढलो. परत आता 24ला मी भाजपासून वेगळा झालो. 2014ला जेव्हा निवडणूक लढली तेव्हा तर मला वाटतं मी माझ्या विभागापुरतं जर विचार करेन तर ती निवडणूक माझ्यासाठी फार कठीण होती, कारण आम्ही कधी विधानसभा लढलोच नव्हतो. ही सीट जी आहे कलना मतदारसंघाची, कलना विधानसभेची, ती भाजपची आहे. आमचा कधी लढण्याचा संबंध आला नव्हता. आम्ही फक्त भाजपबरोबर सोबत असायचो, त्यांना निवडून आणायचो. परंतु अचानक युती तुटल्यानंतर माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली, उद्धवसाहेबांनी दिली, ती पूर्ण करण्यासाठी मी माझे प्रयत्न आणि माझा लोकांचा संपर्क कामी आला. त्यामुळे यश मिळालं. ते खऱ्या अर्थाने 2014ला मिळालेलं यश हे सर्वांसाठी नाव या महाराष्ट्रातील 62 जे आमदार निवडून आले होते त्यांच्यासाठी स्फूर्तीदायक होतं. बीड आणि परभणीला जी घटना आली, डॉक्टर बाबासाहेबांची जी विडंबना झाली आणि त्यानंतर जे आक्रोश व्यक्त होत आहे संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे पेटला गेला, या संदर्भात काय? नेमकं अधिवेशनच्या काळामध्ये परभणी आणि बीडमध्ये जे घटना घडल्यात त्या खरं तर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती न शोभणारी आहे. कारण एक विद्यार्थी एक कुठेतरी शूटिंग करत असताना पोलिसांनी घेऊन जाऊन त्याला मारणं आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू होणं हे खरोखरच मला वाटतं महाराष्ट्राला लाज आणण्यासारखी गोष्ट आहे. राहतो प्रश्न बीड हे मला वाटतं सध्या अति संवेदनशील होत चाललेलं आहे. कारण एवढं गँगवॉर तिकडे चालू आहे, संघटित गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. ती वाढणारी गुन्हेगारी जर थांबवायची असेल तर प्रथम वाढ होण्यासाठी जे सहकार्य करतात आणि यांचा जो
खरा खुरा बॉस असतो, त्या बॉसला अटक करणं आणि त्याच्यावरती कारवाई करणं हे जर केलं तर मला वाटतं हे प्रसंग टाळू शकतील. शेवटचा प्रश्न साहेब, एका वेळेस शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा हा बाळासाहेबांनी दिला होता. कुठेतरी तेव्हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्ता आली होती आणि आता कुठेतरी भीमशक्ती आणि शिवशक्ती सोबत येणार का भविष्याच्या काळात? आम्ही नेहमीच स्वागत करू. शेवटी हा माझ्या पक्षाचा संबंध विषय आहे. तरी सुद्धा मी जर असंच म्हणेन की जे पण पक्ष आमच्या विचाराचे सहमत असतील त्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार स्थापन करावं ही आमची स्वतःची आणि या महाराष्ट्रातील एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे. आपल्यासोबत ते कल्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस तिसऱ्या टर्मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्याकडून ते निवडून आलेले आहे आणि विधान भवनामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आज जे प्रश्न उचललेले आहे, बीडमध्ये परभणीमध्ये झालेली घटना ही अत्यंत चिंतनीय घटना, ही घटना, या घटनेचे पडसाद जे संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि कुठेतरी आता सरकारला या गोष्टी काळीमा फासणाऱ्या होत आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिवशक्ती आणि भीमशक्ती एक होणार या प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूजला दिली आहे. मी कॅमेरा पर्सन जयश्री चांडक सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.